नमस्कार मित्रांनो, मी सागर दळवी. तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे गिरनारला. कोजागिरीची यात्रा असते तेव्हा, त्याच्यामुळे चला आता ट्रेन मध्ये बसूया. फायनली बसलो मित्रांनो. आता ट्रेन मध्ये थोड्याच वेळात ट्रेन चालू होईल, तेव्हा ट्रेनच्या बाहेरचे व्ह्यू जोपर्यंत दाखवता येईल तोपर्यंत दाखवून, नंतर रात्रीचं सीन मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ट्रेन मध्ये आहे. आता उद्या मॉर्निंगला पोहोचणार आहे. गेल्या आम्ही आधी रूमवर जाणार आहे. रूमवर गेल्यानंतर बाकीचे बाहेरचे जे काही व्ह्यू असतील ते जसे कॅप्चर करता येतील तसे मी कॅप्चर करते. अजून मुंबईमध्येच आहे, थोडंसं बाहेर निघलो की नेचर बाहेरचा असा व्ह्यू दिसतो. आठ वाजता वडोदऱ्यामध्ये उतरलो आहे. आता इथे दुकानामध्ये काहीतरी खायला घेतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, फायनली जुनागडला उतरलो आहे आणि सकाळचे 5:19 झालेले आहेत. आणि माझ्या मागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती सुंदर व्ह्यू दिसतो. समोर माझा LED आहे. आता चाललो आहे आम्ही इथे रूम बुक केली तिथे. हा पॅलेस आहे. फायनली मित्रांनो आम्ही रूमवर आलेलो आहे. आम्ही गोरखनाथ आश्रम हा गिरनारच्या खालीच आहे. सर्वात मोठा आश्रम आहे जिथे आम्ही रूम बुक केल्या होत्या. आणि रूम पण खूप सुंदर आहे आणि परिसर पण खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो. हा व्ह्यू बघितला ना, तुम्हाला रूम दाखवतो. चला. 3 बेड आहे, 1 2 3. आणि आम्ही या रूममध्ये 3 जण आहे. आणि रूम बघू शकता किती मोठा आहे. इथे ते गो सेवा पण करतात. त्यांच्याकडे गायीसुद्धा आहेत. तुम्हाला त्या गायी पण दाखवतो. हे आश्रम आहे जिथे आम्ही रूम घेतले, पण हे आश्रम म्हणून वाटत नाही, एकदम क्लीन आहे. हे तुम्ही बघू शकता, इथे गायी आहेत त्यांचे. इथे ते गायींची सुद्धा सेवा करतात. आणि हा त्यांचा परिसर आहे, इथनं एंट्री आहे. हा माझ्या समोरचा गिरनार पर्वत आहे. ही जी लाईट पेटलेली आहे ती, हा गिरनार पर्वत आहे. हा बघा मित्रांनो, समोर माझ्या गिरनार पर्वत आहे. हा बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता सकाळ झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे व्ह्यू दिसतोय. तुम्हाला व्ह्यू दाखवतो जसं मी मगाशी दाखवलं त्याच प्रकारचा. हा बघा 1 मिनिट. हा आश्रम व्ह्यू आहे. हा आश्रम आहे पूर्ण. हा पूर्ण आश्रम व्ह्यू आहे. समोर गोमाता आहेत तिथे. आणि हा गिरनार पर्वत आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे, खूप सुंदर.
ही समोर रोप आहे, रोपवे. चारी साईडून डोंगर आहे, डोंगर आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. खूप म्हणजे खूपच सुंदर व्ह्यू आहे. पूर्ण आश्रमाचा व्ह्यू इथनं दिसतोय. हा हे पूर्ण आश्रम आहे, पूर्ण एकदम नीट अँड क्लीन. गोरक्षनाथ आश्रम आहे, गिरनारच्या जवळच आहे. हा बघा समोरच गिरनार पर्वत आहे. जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर ही सगळ्यात उत्तम जागा आहे. आणि बघू शकता तुम्ही चारही साईडनं डोंगर आहे, चारही साईडनं डोंगर. खूपच सुंदर व्ह्यू दिसतो. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा गोरक्षनाथ आश्रम आहे, जिथं तुम्ही कमी रेटमध्ये स्टे करू शकता आणि खूप सुंदर आहे. जिथे एकदम नीट अँड क्लीन आहे. आजूबाजूचा परिसर बघू शकता. हे आजूबाजूला मंदिर आहे तिथे. हे वरती आश्रम रूम्स आहेत. हे रूम्स आहेत माझ्या मागे जे तुम्ही बघताय ते. आणि वेगवेगळे रूम आहे. AC रूम पण आहे आणि प्रत्येक रूम मध्ये 3 बेड आहेत. जर तुम्हाला कधी स्टे करायचं झालं तर तुम्ही इथे येऊन स्टे करू शकता. आणि इथे समोरच माझ्या समोर गिरनार पर्वत आहे इथे. हा. रोपवे जवळ आलोय आता. इथे पुढे रोपवे आहे. हे बघा समोर रोपवे आहे. आता रोपनी जाणार आहे. तिकीट घेतलंय, तिकीट त्याला रोपवे मध्ये. हा फायनली एंट्री मारलेली आतमध्ये. माझ्या मागचा व्ह्यू बघू शकता. चला आता रोपवे मध्ये बसतोय. इथं आलो. इथं आम्ही थोडासा फोटोशूट केला आणि ह्या मॅडमनी पण आमचा फोटो काढला. आता आम्ही लाईनीत चालतोय आणि लाईन बघू शकतो. आमच्या नाही, आम्ही फक्त 10 मेंबर आहेत, जास्त कोण नाही. आता रोपवेची लाईन स्टार्ट होते. आता आम्ही रोपवेमध्ये बसतो. आली आहे. ती रोप चालली एक आमचेच मेंबर आहेत आणि ही आता आमची रोप आली आहे. रोपवेमध्ये बसलोय आणि ही रोप बघू शकता. आम्ही फक्त 4च लोक बसलो, जास्ती कोण नाही. इथे 10-8 पॅसेंजर बसतात पण आम्ही 4च बसलोय. ओ वाव, जंगल बघा. या इथनं शिड्या आहेत, ज्या शिड्यांवरून चढून जा. हे रोप आमची चालली आहे हळूहळू. हे पुढे समोर मंदिर आहेत. व्ह्यू बघा, व्ह्यू. आणि आता जरा खूपच वरती आलोय. हा माझा कॅमेरामॅन. असं वाटतं की यानेच मला कॅमेरामॅन म्हणून घेऊन आलं. असं वाटतं इथून उचलून फेकावं या जंगलमध्ये त्याला.
मंदिराचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. चारी साईडून जंगलच जंगल आहे आणि मध्येच मंदिर आहे. हा बघा टेम्पल मित्रांनो. आता आम्ही पायऱ्या चढतोय. इथे एक टेम्पल आहे, ज्या टेम्पलमध्ये आता आम्ही जाऊन दर्शन करणार आहे. हा जंगल बघा, जंगल दाखव जंगल. हा एवढा मोठा जंगल आहे आणि आम्ही ज्या रोपवेने आता इथे आलो तो हा जगदंबेचं मंदिर आहे. इथे आतमध्ये व्हिडिओ नाही इथे आतमध्ये व्हिडिओ नाही काढू देत. आणि हा माझ्या मागे दिसतोय तिथे कॅमेरामध्ये दिसतोय की नाही माहित नाही, पण त्या तिथे दत्तगुरूंचं मंदिर आहे. चला तिथे दाखवलं. हा माझ्या समोर मंदिर आहे. हा नाही, हा जो पहिला दिसतो ना हा नाही, हा दुसरा तो तिकडे एकदम झूम करून दाखवतो होता तुम्हाला. हा या मंदिरावर जायचं आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा फॉग जमले, पूर्ण ढग उतरले तिथे, पूर्ण ढग. व्ह्यू बघा, माझ्या मागचा व्ह्यू बघा. हा पूर्ण ढग उतरलेत पूर्ण खाली. हे बघा किती सुंदर व्ह्यू दिसतोय. ते उडतायत बघा, हे बघा. हा माझ्या मागचा व्ह्यू आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे. हा बघा. हा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. सगळे ढग उतरलेत खाली. स्वर्गासारखा आनंद भेटतोय इथे. आता गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं इथे. इथे अजून एक गोरक्षनाथांचं मंदिर आहे. हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे. या मंदिरावर जायचंय. इकडे 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 इकडून नको या मंदिरावर. पण आता इकडनं असं खाली उतरून असं परत त्या तिथं या पायऱ्यांवरून परत तेवढं वरती चढायचंय. हवा पण खूप सुटले आणि हा व्ह्यू बघा, माझ्या मागचा व्ह्यू बघा. आणि हा इथे मंदिर आहे. व्ह्यू खूप सुंदर व्ह्यू आहे. डोळ्यांनी मला अतिशय सुंदर आहे. हा बघा समोर काय नाही जेवण. चढायला चालू केलेलं आहे आणि अजून आम्हाला हा डोंगर चढत आहे लास्ट टोकाला तिथे. इकडे तुम्हाला रोप अवेलेबल आहे. तुम्ही चालत याल तर चालत पण आहे आणि अशी सवारी पण मिळेल तुम्हाला. गुरुदत्त द्वारच्या चरणी आलोय. आता इथून चालू होणारे पायऱ्या परत चढायला आणि एवढ्या वरती चढायचंय. करलंय पूर्ण धुकं आहे, पूर्ण काही दिसत नाही. फायनली मित्रांनो पोहोचलोय खूप वरती. बाजूला बघू शकता धुक्यामुळे काही दिसत नाही, खालचं काहीच नाही दिसत आहे. आणि हा इथे समोर मंदिर आहे, एकदम छोटं मंदिर आहे आणि आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही, म्हणून इथंच व्हिडिओ स्टॉप करतो. पुन्हा उतरताना व्हिडिओ काढतो. डोळ्यांनी बघायला लय मजा येते रे. फायनली मित्रांनो दर्शन घेऊन वरतून उतरलोय. आता पुन्हा चाललोय रिटर्न रोपवे कडे. रोपवे मधून जाताना खाली आता चला फायनली मित्रांनो वरतून उतरलोय आणि खूप दमलो, खूप पाय दुखतायत. बरं झालं आम्ही खालून चढलो नाही. आता रोपवेत रिटर्न तिकीट काढायला चाललोय.
आता आम्ही इथं रोपवेची तिकीट काढतोय, तुम्ही इथून व्ह्यू बघू शकता. दाखव. बदलते यायला लागलं बरोबर आपल्याला. दर्शन झालंय मित्रांनो. खूप दमलो म्हणून बाकीचा व्हिडिओ नाही शूट केला. आता रोपवेत बसलोय आणि परत खाली चाललोय. आता भेटूया डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. आज आमचा दुसरा दिवस आहे. काल खूप दमलो होतो म्हणून रूमवर जाऊन झोपून घेतलं आणि आज दुसरा दिवस आहे. आज आम्ही सोमनाथला आलोय. तर आता तुम्हाला सोमनाथचे पण दर्शन करवतो. जिथे आम्ही थांबलोय तिथला आजूबाजूचा व्ह्यू आहे हा. आणि आता सोमनाथचं दर्शन करतो. दुपारनंतर आम्ही साईट सीनला जाणार आहे. त्यानंतर नाईट शो सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर चला. आम्ही इथे ट्रस्टीच्या रूम मध्ये थांबलोय आणि रूम खूप चांगले आहेत. तुम्हाला ट्रस्टीच्या रूम पण दाखवतो. बिल्डिंग मध्ये रूम्स आहेत आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा किती एकदम नीट अँड क्लीन आहे. हो. सोमनाथला आलोय मित्रांनो. सोमनाथचं मंदिर दाखवतो तुम्हाला. समोर मंदिर आहे, याच्या आतमध्ये जाणार आहे आता. हा मंदिर परिसर आहे. मंदिराच्या बाहेर आलोय आता. इथे पण एक शिवलिंग आहे. हा मंदिर आहे. सो गाईज फायनली आम्ही आलो आहे साईड व्ह्यू साठी बाहेर. तर आता आम्ही पहिला व्ह्यू करतो तो भालका तीर्थ मंदिर, जिथे असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाचा मृत्यू जो इथेच झाडाखाली झाला होता. तर ते दाखवतो. आतमधला साईड व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मंदिर खूप सुंदर आहे. आतमध्ये जसं जसं दाखवतो तुम्हाला. पण जिथे जिथे मोबाईल अलाउड नसेल तिथे सुद्धा व्हिडिओ पॉज होईल. हे आहे श्री भालका तीर्थ महात्म्य, जे तुम्ही पॉज करून वाचू शकता. हा मंदिर परिसर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे, म्हणजे बघण्यासारखं असं मंदिर आहे आणि श्रीकृष्णांना समर्पित आहे. हा आतमधला व्ह्यू आहे. आतमध्ये आता कॅमेरा अलाउड असेल नसेल आय डोंट नो. असला तर नक्कीच व्हिडिओ काढेन, नसला तर नाही काढणार. हेच ते ठिकाण आहे मित्रांनो, जिथे श्रीकृष्णाने स्वतःचा देह त्यागला होता. इथेच त्यांच्या पायाला बाण लागला होता, तेव्हा त्यांनी मानवरूपी शरीराचा त्याग केला होता. माझ्या मागेच ते ठिकाण आहे जिथं श्रीकृष्णाचा मृत्यू झाला होता. आणि तुम्ही ते व्हिडिओ मध्ये जसं दाखवलं परत सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये पण आहे. त्याला बाहेरचा व्ह्यू दाखवतो या. आता आलो आहे आम्ही बारगंगेश्वरला, जिथे बोलतात की समुद्रातून स्वयंभू शिवलिंग प्रकट झालेला आहे. तर त्याला दाखवतो.
आता आलोय गीता मंदिर मध्ये. चला आतमध्ये बघूया. मला पण माहित नाही आतमध्ये काय आहे, पण बघूया चला. हा आहे गीता मंदिर. हा एकदम सही व्ह्यू आहे. समोर कृष्ण देवाची मूर्ती आहे आणि गर्दी पण खूप आहे. इथे आहे बलदेवाची मंदिर, बलदेवाची गुफा आहे इथे. बलदेवाची गुफा. चला आतमध्ये. बलदेव म्हणजे आपलं हे बलरामाची गुफा आहे. बलरामाची जे बलदाऊ पण म्हणतायत. आपला हलदारी. हा बघा हलदारी बलदेव. काय लक्ष्मीनारायण मंदिर. इथे मित्रांनो इतकी सुंदर अशी श्री लक्ष्मीनारायणाची प्रतिमा आहे ना, की बघून म्हणजे पूर्ण डोळे भरून येतात. एवढ्या सुंदर प्रतिमा आहेत. गीता मंदिरमध्ये खूप सुंदर बघण्यासारखं आहे. खूप सुंदर म्हणजे कृष्णाचं आहे आणि एक साईडला लक्ष्मीनारायणाचं मंदिर आणि खूप बघण्यासारखं भारी. आणि इथे तुम्ही रेस्ट पण करू शकता. आजूबाजूला खाडी नदी काय असेल ते असेल. तुम्हाला ऍड केलं बघू शकता. पूर्ण मोकळा परिसर आहे आणि खूप सुंदर व्ह्यू येतो. आता या मंदिराजवळ इथेच आजूबाजूला हिंगलाची गुफा आहे आणि पांडव गुफा पण आहे, ती पण दाखवतो. चला. हा आहे सूर्य मंदिर. हा पांडवांच्या काळामध्ये सूर्य मंदिर बांधण्यात आलेलं आहे. पांडवांनी बांधलेला आहे हा. जे आपल्या महाभारतात ज्या पांडवांचा उल्लेख आहे, 5 पांडव, त्यांच्याकडून हा सूर्य मंदिर बांधण्यात आलेला आहे. मंदिर बघू शकता किती जुनं आहे. आता चाललोय हिंगलाज मातेच्या मंदिरावर. गुफा आहे आतमध्ये. चला गुफा पण बघूया आपण. तुम्ही गर्दी बघू शकता. खूप गर्दी आहे. आता आमचा नंबर खूप एकदम शेवट आहे. फायनली मित्रांनो इथले दर्शन झाले. गर्दी खूप होती आणि हिंगलाज मातेच्या गुफेमध्ये जायचं होतं. तर गुफेमध्ये एक माणूस जाऊन एकच माणूस आतमध्ये येऊ शकतो अशी गुफा होती. एकदम छोटी, म्हणून छोटी म्हणजे आतमध्ये कॅमेरा पण अवेलेबल नव्हता, म्हणून बाहेर येऊन एंड करतो. आता नेक्स्ट स्पॉटला जातो. चला भेटूया. आता आलोय आम्ही त्रिवेणी संगमला. इथे 3 नद्यांचा एकत्र संगम होतोय, ते दाखवतो. चला. हा त्रिवेणी संगम घाट आहे. इथं 3 नद्यांचा एकत्र संगम झालेला आहे. जे तुम्ही बघू शकता. कॅमेरा दिसेल नाही दिसेल, पण तिकडनं एक नदी येते, एक इकडनं येते आणि एक इकडनं येते. चला. त्यांचं मिलन होतंय. पुढे समुद्र आहे, तुम्ही बघू शकता. कॅमेरात दिसेल नाही दिसेल, पण तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता आलोय आमचा शेवटचा स्पॉट राम मंदिरामध्ये. चला आतमध्ये जाऊ. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही मंदिर बघू शकता. मंदिर परिसर पण खूप सुंदर आहे आणि शांतता पण खूप आहे. हा मंदिर आहे. मंदिर तर खूपच सुंदर आहे मित्रांनो. मंदिर परिसर पण खूप म्हणजे खूपच सुंदर आहे.
चला आतमध्ये बघूया काय काय आहे अजून. आतमध्ये बघू शकता राम सीता लक्ष्मणचं आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. इकडे खूपच सुंदर view आहे आणि इथे एकदम आवाज घुमल्यासारखा होतो. तुम्ही राम सीता लक्ष्मणाचं पण मूर्ती बघू शकता. एकदम सुंदर आहे, एकदम सुंदर. म्हणजे जशा काही जिवंत मूर्ती आहेत, जिवंत या दाखवतो. जय श्रीराम जय. हा हनुमंताचं मंदिर आहे. जय श्रीराम. राम सीता लक्ष्मण जय श्रीराम जय श्रीराम जय. फोटो काढ. हे गणपतीचं मंदिर. इथे राम नामाचं जप लिहितायत. कलाकृती बघा किती सुंदर आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहेत. हा मंदिराचा परिसर आहे. खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर. आता आलोय सोमनाथच्या बीचवर. इथे बीच आहे मागे, तुम्ही बघू शकता. इकडे दुकानं स्टॉल लागलेले आहेत, खूप सारे स्टॉल आहेत. आता बीचवर चला, बीच फिरवतो तुम्हाला. या हे इथे मारुती रायांचं हे उंट आहेत. जर तुम्हाला उंटाची सवारी करायची असेल तर समुद्राच्या लाटा पण बघू शकता, किती सुंदर असं दिसतंय. आता थोडंसं सनसेट डल झाला म्हणून एवढं खास दिसत नाही, पण तरी सनसेटचं एकदा व्ह्यू बघा, खूपच सुंदर व्ह्यू आहे. याची एक व्हिडिओ बनवली समुद्रकिनारी जी त्याला पाहिजे होती, कारण की अंधार पण झाला होता म्हणून बाकीचं काही दाखवता आलं नाही. हे व्हिडिओ शूट करून आम्ही डायरेक्ट रूमवर गेलो. फायनली मित्रांनो रूमवर आलोय. खूप दमून आलोय, खूप दमून. जेवण वगैरे करून आलोय. आता झोपतो. गुड नाईट. उद्या सकाळी आम्ही चालणार आहे द्वारकेला. तर भेटूया उद्या सकाळी द्वारकेमध्ये. शुभरात्री.